नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये कांदा घालून ही रेसिपी करून पाहिली आहे का? अगदी लहान मुलांना झटपटसुद्धा तुम्ही करून देऊ शकतात। सर्वांना आवडणारी ही चटपटीत रेसिपी कमी वेळामध्ये अगदी भन्नाट अशा चवीची तुम्ही बनवू शकता। नाश्त्याला बऱ्याच वेळा आपण रोजचे पदार्थ खाऊन कंटाळतो, त्यावेळी असा पदार्थ तुम्ही बनवू शकतात। ते सुद्धा खूपच भन्नाट होतो। अगदी पाहुणे मंडळीसुद्धा हा पदार्थ एकदम आवडीनं खाऊ शकतात आणि ते सुद्धा एकदम खुश होऊ शकतात। असा हा पदार्थ तयार करतोय। त्यासाठी आपल्याला इथे सुरुवातीला कांदे कट करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने 2 कांदे मी कट करून घेतलेत। आता पहा, कांदा या पद्धतीनेच आपल्याला उभा लांब अगदी पातळ कट करून घ्यायचा आहे। साईडला ठेवून दिला। आता बाउलमध्ये आपण 2 वाटी पीठ घेतलं आहे। आता तुम्हाला 1 वाटी पीठ घेतलं तरीसुद्धा 2 गोळे बरोबर होऊ शकतात। तर त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आणि छान गोळा मळून साईडला ठेवून दिला। गोळा मळलेला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला नाही। आता लगेचच एक पॅन ठेवला, त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली, हिंग चिमूटभर घातला आणि लगेचच आपण जो कट करून घेतलेला कांदा होता तो कांदा घालून घ्यायचा। कांदा आपल्याला जास्तसुद्धा करपवायचा नाही, फक्त गुलाबी रंगावरती परतायचा आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीनं छान असा भाजला गेला आहे कांदा। आता पहा, आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर त्याच्यामध्ये पाव चम्मच इथे आपण हळद पावडर घातली आहे। सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये पाव चम्मच गरम मसाला घालायचा आहे, पाव चम्मच जिरा पावडर, पाव चम्मच धणा पावडर आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे करत असताना आपल्याला त्याच्यापूर्वी याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालायची आहे। तर आमचूर पावडर इथे मी अर्धा चम्मच घातलेली आहे। याच्याने चव खूप भन्नाट येते। तर पाहू शकता, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मिरचीचं वाटण घालायचं आहे। आलं लसूण मिरचीचं वाटण केलेलं ते मी अर्धा चम्मच घालून घेतलं। सोबतच अर्धा चम्मच मिरची पावडर घातली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि ओवा घालून घेतलेला आहे। आता ओवासुद्धा हातावरती चोळून घालायचा, त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। सोबत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, इथे मी मीठ घातलं। आत्ता सुरुवातीला मी मीठ घातलं बोलले, तर मीठ तेव्हा घातलं नव्हतं। तर पाहू शकतात मीठ घातलं, छान मिक्स करून घेतलं। मीठ घातलं की कांद्याला छान पाणी सुटतं। पाणी सुटलं की आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। 1 चम्मच बेसन पीठ घातलं आणि हे मिश्रण आपण इथे तयार करून घेतलेलं आहे। अगदी लो फ्लेमवरती कोरडं होईपर्यंत छान मिश्रण तयार करून घ्यायचं। पाहू शकतात व्हिडिओमध्ये छान अगदी कोरडं झालेलं आहे, पाण्याचा अंश कुठे राहिलेला नाही आणि अशा पद्धतीनंच करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढचा बनणारा जो पदार्थ आहे तो अजिबात बिघडणार नाही। त्यासाठी पूर्णपणे कोरडंच करून घ्यायचं आहे, जास्त वेळ लागला तरीही चालेल। तर पाहू शकता, कोरडं झाल्यानंतर गॅस बंद करून दिला आणि लगेचच आपल्याला हातावरती थोडीशी कसुरी मेथी घेऊन चोळून ते सुद्धा त्याच्यामध्ये घालायचे। कोथिंबीर असेल कोथिंबीर घालू शकता। आता छान असं हे मिश्रण थंड करायला साईडला ठेवून दिलं। लगेचच इथे कणिकसुद्धा आपण घट्ट मळून घेतलेली होती। तर कणिक मळत असताना घट्टच मळायची आहे। आता नेहमीची कणिक मळतो तशीच मळलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये कणिक कशी मळली आहे ते दाखवलेलं नाही, फक्त चिमूटभर मीठ घालून पाण्याने कणिक मळून घेतली। तर आता हे सुद्धा 2 गोळे आपण मध्यम आकाराचे करून घेतलेले आहेत। तर आता हे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। लाटत असताना अगदी घडी वगैरे घालायची अजिबात गरज नाही, फक्त थोडंसं पीठ लावायचं आणि छान आपल्याला चपातीच्या आकारामध्ये लाटून घ्यायची आहे। तर आता पहा, इथे जास्तसुद्धा पीठ लावायचं नाही आपल्याला। जास्त पीठ जर दिसलं तर मग ते पांढरट उठतो पदार्थ, तर त्यासाठी आपल्याला पीठ लावायची अजिबात गरज नाही। सुरुवातीला जे पीठ लावलं तेवढ्यावरतीच आपण इथे ही चपाती लाटून घ्यायची आहे। गरज वाटली तरच अगदी चिमूटभर पीठ भुरभुरायचं आणि छान लाटून घ्यायचं। तर इथे अशा पद्धतीनं आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे। तुम्हाला दाखवली कितपत याची जाडी ठेवायची आहे, जास्तसुद्धा पातळ ही चपाती लाटायची नाही।
तर अशा पद्धतीने इथे ही दुसरीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे। तर आता पहा, आपल्याला एक चपाती पळपोटावरती घ्यायची आहे सुरुवातीला आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलं आहे तर ते मिश्रण आपल्याला याच्यावरती पसरून द्यायचं आहे। हे मिश्रण पसरत असताना अगदी चारही कोपऱ्यांना मस्त असं पसरवून घ्यायचं आहे। अजिबात कुठेही इकडे तिकडे किंवा कमी जास्त असं करायचं नाही। एक सारखं सगळीकडे हे मिश्रण पसरून द्यायचं। सर्व मिश्रण आपल्याला एकाच चपातीवरती घालून घ्यायचं आहे। लगेचच त्याच्यावरती आपल्याला दुसरी चपाती ठेवून घ्यायची आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीनं दुसरी चपाती ठेवून घ्यायची आणि अजिबात हवा भरली जाऊ द्यायची नाही या दोन्ही चपातींमध्ये। अगदी छान असं हवा बाहेर काढायची पूर्णपणे आणि मगच आपल्याला हे काठ जे आहे ते पूर्णपणे दाबून बंद करून घ्यायचे आहेत। आता थोडंसं हलक्या हाताने सगळ्या साईडनं उचलून पाहायची की अजिबात खाली तर चिकटली नाही ना। तर अशा पद्धतीनं उचलून पाहिली, चिकटलेली सुद्धा नाही, थोडीशी हलकीशी मोकळी करून घ्यायची। लगेच आपल्याकडे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटर किंवा सुरीने किंवा उलथाण्याच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत, लाईन ओढून घ्यायच्या। पाहू शकतात अशा पद्धतीनं आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे। आता याच्यातील रोल बनवत असताना काहीचं मिश्रण बाहेर आलं तर ते पुन्हा आतल्या साईडला थोडंसं दाबून घ्यायचं आणि जे मिश्रण होतं ती साईड एका साईडला ठेवून दुसऱ्या साईडनं सुद्धा पहा तो रोल दुसऱ्या रोलवरती अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचा आहे आणि छान अगदी दोन रोल एकत्र करून एक रोल छान असा बनवून घ्यायचा आहे। तर पाहू शकतात छान असे लेयर पडतात याच्यामुळे। आणि आता आपण हा दुसरासुद्धा एक गोळा बनवून ठेवतो आहे साईडला। तर आता तो सुद्धा अशा पद्धतीनं रोल करायचा, दुसऱ्यावरती ठेवायचा। याच्यामध्ये सुद्धा कुठेही चपाती फुगली नाही पाहिजे, म्हणजे हवा वगैरे राहिली नाही पाहिजे। अतिशय छान पद्धतीनं हा सुद्धा गोळा तयार करून घेतला। आता पहा लेयरसुद्धा किती छान सुरुवातीलाच दिसायला चालू झालेले आहेत। आता आपल्याला जे पोळपाटावरती जे काही पडलं असेल मिश्रण ते सुद्धा याच्यावरती थोडंसं लावून घ्यायचं दाबून। आता थोडं थोडं पीठ लावायचं आहे, वरतून आणि खालच्या बाजूनी थोडंसं पीठ लावायचं आणि छान आपल्याला हा पराठा इथे मस्त असा लाटून घ्यायचा आहे। तर लाटत असताना थोडंसं बाहेर आलं तर परत थोडंसं चिपकून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं पराठा लाटून घ्यायचा आहे। तर आता इथे मी अगदी छान असा मोठा चपातीच्या आकाराचा पराठा लाटून दाखवणार आहे, कारण जितका पातळ होईल तितका क्रिस्पी होतो आणि खायलासुद्धा खूप भन्नाट असा क्रिस्पीनेस येतो त्याला आणि खूप छान लागतो। तर असा मस्त मोठा जसं चपाती आपण बनवतो त्या पद्धतीनंच मी इथे बनवून घेते आहे। तर पाहू शकतात अगदी छान असं पराठा इथे आपला कांद्याचा तयार झालेला आहे। असा पराठा तुम्ही कधी बनवला आहे का? आणि आता हा पराठा इथे तयार झालेला आहे। आता हा पराठा आपल्याला तेल लावायचं आहे तव्यावरती आणि तव्यावरती शेकून घ्यायचं आहे। आता इथे जर तूप असेल तुमच्याकडे तर तूप आवर्जून लावा, मी तूपच लावलेलं आहे। चमचाभर तूप घ्यायचं आणि छान असं मस्त सगळीकडे पसरून द्यायचं। पराठा त्याच्यावरती घालायचा। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच छान आपल्याला हा पराठा खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे। तर जितका खरपूस होईल तितका हा पराठा खायला खूपच छान लागतो। आणि पाहू शकतात अशा पद्धतीनं वरतूनसुद्धा तूप लावायचं, दोन्ही बाजूनी छान तूप लावून जितकं जास्त तूप लागेल, बटर असेल तर बटरसुद्धा लावू शकता, तितका छान असा हा पराठा लागतो। आता कोथिंबीर वरतून जरी घातली ना तरी दिसायला खूप भारी दिसतो। आता मी सुरुवातीला कोथिंबीर घातली नाही, पण मी नंतर वरतून थोडीशी गार्निश करणार आहे, तेव्हा खूप भारी दिसतो हा पराठा आणि खूपच टेस्टी होतो या पद्धतीनं बनवला तर। तर आता हा दुसरा पराठासुद्धा या पद्धतीनंच मी लाटून घेणार आहे। तर एक पद्धत दाखवते मी तुम्हाला। आपण सुरुवातीला लाटणं लावलं तर जर छान असे लेयर करायचे असतील, छान असे लेयर खुलले पाहिजेत असं वाटत असेल तुम्हाला नंतर पराठा जेव्हा आपण हातामध्ये घेतो तेव्हा, तर पहा अशा पद्धतीनं पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचा पराठा हाताने, छान असा गोल बनवून घ्यायचा आणि नंतर हलक्या हाताने छान असं लाटून घ्यायचं। तर पाहू शकतात किती सुरेख असे मस्त असं गोल तयार झाला आहे आणि
अगदी छान असे लेयर दिसत आहेत. तर आता पहा, इथे मी चपातीच्या आकाराचा अगदी मोठा लाटलेला नाही पराठा, तर मीडियमच लाटलेला आहे. थोडासा जाड ठेवला आहे. तर पहा, या पद्धतीने आपल्याला याला आता तूप लावून घ्यायचं आहे. तर सेम पद्धतीनं दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा, तूप लावायचं. हा सुद्धा जाड जरी असला पराठा तरीसुद्धा मीडियम फ्लेमवरती छान भाजून घेतला की अगदी छान खरपूस हा सुद्धा भाजला जातो. जास्त वेळ भाजून घेतला की त्याला जो क्रिस्पीनेस येतो तो खरंच खूप भारी वाटतो खाताना. तर पाहू शकता, अशा पद्धतीनं छान असं दाबून छान मस्त शेकून घेतला. आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हा सुद्धा पराठा आपल्याला याच्यावरतीच काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं या स्टँडवरती काढून घेतला की जी काय हवा असते तर ती पूर्णपणे निघून जाते आणि छान असा थंड होतो पराठा. जर आपण कापडावरती किंवा मग आपण अगदी ताटामध्ये वगैरे काढला तर पाणी सुटतं. त्यामुळे पहा, अशा पद्धतीनं याच्यावरतीच काढून घ्यायचं स्टँडवरती, जेणेकरून अगदी हवा त्याच्यातील एक्स्ट्राची निघून जाईल आणि मस्त थंड व्हायला सुरुवात होईल. याच्यावरती या पराठ्यावरती पहा, तूप अजून थोडंसं मी चमचावर टाकलेलं आहे आणि छान असा पराठा हातावरती घेऊन मस्त लेयरवाला लच्छा पराठा जसा बनवतो अगदी त्या पद्धतीनं हा पराठा कांद्याचा तयार झालेला आहे. खायला एवढा भन्नाट लागतो की अगदी पाहुणे मंडळीसुद्धा एकदा का खाल्ला की एवढे खुश होतील, तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा सुरेख आणि टेस्टी होतो. तर नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीनं, माझ्या कोथिंबीर घातल्यानंतर किती सुरेख दिसतोय बघा. तर नक्की तुम्हीसुद्धा थोड्या तरी प्रमाणामध्ये माझ्या या पद्धतीने एकदा हा पराठा बनवून बघा. रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मात्र ज़रूर कमेंटमध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब ज़रूर करा. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश अँड मॉम चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. चला, उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.